हे बघा, तोंड लपवून यांना पैसे वाटप करायचं काय? भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटप काय बोलायचं यांना? आता या उद्याच्या मतदान प्रक्रिया कशी असेल काय वाटतं? कारण आजची रात्र वैरेची आहे. यांच्या राज्यात इलेक्शन कमिशन पोलीस काही फेर राहणार नाही. आमचे कार्यकर्ते जागृत आहेत, ते बरोबर करतील. एवढा राष्ट्रीय नेत्यासारखा माणूस या ठिकाणी येऊन पैसे वाटप असताना तर म्हणजे पूर्ण भाजपावर जे आरोप होतात, खोके सरकार हे ते मग आहेत ना खोके सरकार. खोके सरकार आहेत नाही कोणती सांगतो. तुम्हाला काय वाटतं उद्याची निवडणूक ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल? हे चिटिंग करणारच आमचे कार्यकर्ते जागृत असतील. कशी निवडणूक पार पडणार बघू ना आता उद्याला काय करतात. काय अनुचित प्रकार घडला तर हे जबाबदार भाजपवाले. विनोद तावडे सोबत तुम्ही एवढ्या राड्यानंतर ज्यावेळेस प्रवासामध्ये काय चर्चा झाली तुम्हाला? मी सांगितलं चुकीचे कशाकरता करतात तुम्ही? माणसांनी फेअर इलेक्शन लढावं. या पूर्ण कार्यकाळामध्ये तुमच्यावर जे राडा सुरू होता त्यावेळेस भाजपाच्या कोणाकोणाचे फोन आलते, काय विनंत्या करण्यात आल्या? असे फोन आलेले ते काय सांगायचं नसतं टीव्हीवर कुणाला. काही लोकांना तर आनंद झाला, बरं झालाय, बरं चाललंय. मला 5 कोटी घेऊन येतात ते नेत्यांनीच सांगितलं ना यांच्या, नाही तर मला काय माहित होतं. त्यातले काही लाख पकडले, वाटप झालं. मला अगोदर विश्वास नव्हता, पण खरंच अडलं दुर्दैवानी. विनोद तावडेने काय तुम्हाला गाडीमध्ये चर्चा केली का नाही? अहो कोण असं सांगणार का मी पैसे वाटायला आलेलो? असं सांगते का कोण? याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे विनोद तावडे आणि उमेदवारावरती, आणि तुम्ही सुद्धा पत्रकार परिषद घेतल्याचा ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल. पत्रकार परिषद घेणं हा गुन्हा आहे मला आता कळलं. आणि मी पत्रकार परिषद नव्हती घेतली. प्रेस जमले तुम्ही सगळे, तुम्ही आमच्या समोर माईक केले, आम्ही मुलाखत दिली. निवडणूक आयोग किंवा पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं का की याच्यामध्ये काय बद्दल गुन्हा दाखल केलाय किंवा ही काय बोलणं झालं? निवडणूक आयोगासोबत अधिकाऱ्यांसोबत काही बोलणं झालं पोलीस अधिकाऱ्यांसोबत? नाही, त्यांनी सांगितलं का आम्ही सगळी कारवाई करू, पण माझा विश्वास नाही. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय म्हणून पोलीस सांगतात. आता आमचा एक जो जिकडे झाला असेल गुन्हा तिकडे ते करतील तपास, आपण अपेक्षा ठेवू. पण हे आहे बाटेंगे तो कटेंगे, एवढंच सांगतो. यंत्रणेवर विश्वास आहे का या पूर्ण निवडणूक? अजिबात नाही, अजिबात नाही कोणत्याही यंत्रणेवर. पूर्ण दबाव राजकीय. पूर्ण राजकीय दबावामध्ये ही निवडणूक होणार आहे असा आरोप सुद्धा आता हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे. आता विनोद तावडे यांना ज्यावेळेस या सगळ्या राड्यामधून पूर्ण जर बघितला तर स्वतः हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूरांनी गाडी चालवत विवा कॉलेजपर्यंत आणून सोडलेलं आहे. आणि आता सध्या विनोद तावडे जे आहेत हे मुंबईला विलेपार्लेकडे